रामगढ़ जिले के कोपरगांव शहर में बैंक कॉलोनी इलाके में बिजली के खंभे में करंट आने से एक गाय और बछड़े की मौत हो गई। इस दुर्भाग्यपूर्ण घटना के बाद नाराज नागरिकों ने महावितरण बिजली विभाग के खिलाफ आवाज उठाई। मंगलवार 13 मई 2025 को दोपहर 2 बजे महावितरण कार्यालय के सामने एक अनोखे तरीके से गांधीगिरी आंदोलन किया गया। इस आंदोलन में नागरिकों ने महावितरण के अधिकारियों और कर्मचारियों की पूजा और आरती कर अपना तीव्र विरोध दर्ज कराया। विरोध प्रदर्शन के दौरान भरत मोरे, अनिल गायकवाड़, योगेश गंगवाल, गगन हाड़ा, प्रमोद आर्णे और पीयूष सेंदाने आदि ने महावितरण के कार्य प्रणाली पर जमकर आलोचना की। शहरामधून गेल्या अनेक दिवसापासून या MECBचा आहे ना लपंडाव चालू आहे। आता काल रात्री साधारण तरी 10 वाजेपासून जे लाईट गेलेले होते तर रात्रीचे 3 वाजेपर्यंत गेलेले होते। बरं यांना फोन लावले का 5 मिनटं 10 मिनटं अर्ध्या तासात सगळा असा यांचा खेळखंडोबा चालू होता। आणि इथं फोन लावला तिथं कुणी फोन उचलायला नाही राहत आणि इथं कुणी नव्हतं पण रात्री। आणि त्याच्यात रात्री काय झालं, ह्या ज्या 2 गाय ह्या अक्षरशः यांना शॉक लागून मेलेले। एक वासरू होतं आणि तिची आई आणि ते वासरू। बरं मग आता याची भरपाई कोण देणार? हां, ही सगळी चूक MECBची, ही MECBने भरून दिलं पाहिजे। आणि एक सांगतो, हे दर आठवड्याला शनिवारी 12 तास लाईट घालिता। किती? 12 तास लाईट घालिता। ह्या 12 तासामध्ये मग यांना कामं करता येत नाही का? हां, मग हे पाऊस पडला का तेव्हा लाईट घालिता। आणि मग काय सांगता, झाड पडलं फळणं पडलं बिस्तर पडलं। अरे कशाचे झाडं पडले? अरे पडले असते तुमच्यावर पडले असते। हां, काही आपलं खोटं नाटं सांगायचं, काही पण म्हणलं आणि तर काही मनाला येईन ते सांगून द्यायचं आणि मोकळं व्हायचं। इकडं ट्रॅप झालं आणि तिकडं ट्रॅप झाला। कशाचा ट्रॅप झाला? हां, हे ट्रॅप होईल राहता। चला रात्री तुम्हाला परमिट रूम दाखी, तुम्ही परमिट रूममध्ये कोण कोण बसेल राहतं चला तुम्ही, आणि तुम्हाला नेऊन पण दाखवेन। शूटिंग पण आहे माझ्याकडं, ती पण दाखवीन मी तुम्हाला, कोण कोण बसतं परमिट रूममध्ये कोण कोण नाही। तिथून सगळे सूत्र चालतात। आणि हा जो इथे जो चाललेला आहे ना सावळ्या गोंधळ, सगळा सावळ्या गोंधळ हा कुठंतरी थांबवा। आणि साहेबांना मी आता एक सांगतो आहे, मी तुमच्या कॅबिनमध्ये AC बसवला असेल ना तो पहिले काढून फेका। जर न काढला तर मी मध्ये हातोडा घेऊन तो एक तुमचं AC फोडून टाकीन। काय तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल करायचा ना खुशाल करा, मी तुमच्या गुन्ह्याला काही खात नाही काही नाही। कारण तुम्ही त्रासच तेवढा देऊ राहिले आम्हाला, केवळ त्रास सहन करायचं जनतेने। हां, रात्री भरत भाऊला मी फोन केला, त्यांचं माझं बोलणं झालं। आम्ही रात्री इथं आलो होतो बरं का, इथं आलो होतो, एक काही माणूस नव्हता इथं। हे भरत भाऊला विचारा तुम्ही। खरं आहे। हां, जय हिंद जय महाराष्ट्र।